हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषितकरानवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्वेयमेव शतुमानसराजहंस प्राणप्रयाणे समये कफवातपित्ते कंठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामध्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिण वेदानां जण्डाधकारापहां हस्ते स्फाटिका मालिका विदधति पद्मासने संस्थिता। वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रतिमा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तुमनपेतमपेतकृत्यं द्वैपायनविरहकातराजुहावं पुत्रेति तन्मयतातरो वनेदुं तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यो कृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते। ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। भजन करा। स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। श्री राधे। स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण। स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण।
कृष्ण मधुसूदना कृष्ण मधुरापुरी कृष्ण मधुसूदना कृष्ण स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण स्वागतं श्री राधे स्वागतं शरणागतं कृष्ण स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण कृष्ण हरे स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण तू मेरा यार है बड़ा दिलदार है जय हो मेरा यार है बड़ा दिलदार है तू मेरा यार है बड़ा दिलदार है सर्वजन मना यार है बड़ा दिलदार है ओए 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 काली कमली वाला तेरा यार है काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है ओ काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है जय हो श्री राधे राधे ताली बजा के हाँ मनमोहन में तेरा दीवाना गाऊं बस अब यही तराना गाओ बस अब यही तराना गाओ सर्वजन मना मनमोहन में तेरा दीवाना गाऊं बस अब यही तराना गाओ बस अब यही तराना गाओ बस अब यही तराना हे श्याम सलोने तू मेरा रिजवार है श्याम सलोने तू मेरा रिजवार है मेरे मन का मोहन तू दिलदार है काली कमली वाला मेरा यार है काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है हरे कृष्णा 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 हरे हरे जय हो हरे रामा भजन करा भजन हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे जय हो हरे राम
की जय. योऽन्त प्रविष्टमवाचिमिमां प्रसुप्तां संजीव यत्र खिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्याश्रहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. श्री गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन गोस्वामी शुकदेव जी कहते राजन, गंगा मैयाच्या पवित्र किनाऱ्यावरती आनंदकंद नामक घाटावरती महात्मा गोस्वामी शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतायत. तीच असणारी श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणावरून आलय भक्त कामकल्पद्रू बसणारा पंढरीश परमात्मा श्यामसुंदर त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं कैलासवासी विश्वनाथ वामनराव पाटील सानप यांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्यांचं जे असणारं कुटुंब आहे सानप पाटील परिवार, या परिवाराच्या माध्यमातून ही असणारी श्रीमद भागवत कथा आपल्या असणाऱ्या आनंदनगर हरिनिवास या ठिकाणी उपस्थित आहे. कथेचा असणारा हा तिसरा दिवस आहे. कालपर्यंत आपण भगवंताच्या अनेक लीला या ठिकाणी वर्णन करून पाहत आहोत. ग्रंथाचं महात्मा आपण कालपर्यंत श्रवण केलं आणि प्रथम स्कंदामध्ये आपण प्रवेश केला. मोठा लीलाकारी असणारा हा परमात्मा, त्याचे अनेक रूप आहे, परंतु कृष्ण अवतार हे श्रेष्ठ रूप आहे. आणि याच असणाऱ्या कन्हैयानं समाजाच्या समोर अनेक प्रकारच्या लीला कराव्यात. त्याच लीलेचं वर्णन आपण या ठिकाणी पाहत आहोत. काल ज्या वेळेला कथा विराम पावली त्यावेळेला आपण पाहिलं नारदांच्या प्रेरणेनं व्यासांनी भक्तिप्रधान ग्रंथ श्रीमद भागवताची रचना केली. ती द्यायची कुणाला हा मोठा प्रसंग त्यांच्या समोर आहे. हा मोठा प्रश्न आहे. 3 प्रश्नाचं उत्तर आपण पाहतोय. पहिला प्रश्न पाहिला होता, व्यासांनी कुणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली, त्याचं उत्तर आपण काल पाहिलं. दुसरा प्रश्न आहे, ब्रह्मज्ञानी शुकांना कथा ऐकण्याची काय गरज होती. आणि तिसरा प्रश्न आहे, ऐन तारुण्यात परीक्षितीने राज्य सोडून गंगा तटावर जाऊन अनशन व्रत का घेतलं. असे 3 प्रश्न आपण पाहत आहोत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, व्यासांनी नारदांच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली. तसं पाहिलं तर नकार दिला होता व्यासांनी. व्यासांनी नकार दिला, मी ज्ञानप्रधान ग्रंथ लिहू शकतो पण भक्तिप्रधान ग्रंथ माझ्याच्यानी जमेल का. म्हणजे याकरता नारदांनी स्वतःचं आत्मचरित्र सांगितलं. अरे माझ्यासारखा जर दासीपुत्र नारद होऊ शकतो तर तुमच्यासारखा ज्ञानी भक्तिप्रधान ग्रंथ का लिहू शकणार नाही, असा उपदेश नारदजीने केला. आणि चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश व्यासांना केल्यानंतर शम्यप्रस नावाच्या आश्रमामध्ये या व्यासांनी भागवताची रचना केली. आता एवढं मोठं आगाध असणारं भागवत तयार झालं. कालची लिंक लावून देतो बरं का, हा म्हणजे तुम्हाला कळेल पुढे काय चाललं ते. कालची लिंक लावतोय. भागवताची रचना झाली पण एवढं मोठं आगाध असणारं वाङ्मय हे द्यायचं कुणाला. आपल्या मुलाची आठवण झाली, शुकाचार्याची. कोण आहेत शुकाचार्य, काल आपण पाहिलं. पोपटाच्या रूपानं राहत होते आणि राधाराणीच्या हातावर बसत होते. राधाराणी ही भगवान शुकाचार्यांची दीक्षा गुरु आहे. राधाराणीच्या सांगण्यावरूनच महाराज असणाऱ्या या भूवैकुंठामध्ये, या भूलोकामध्ये शुकाचार्य या भगवंताचे लीला वर्णन करून सांगण्याकरता आले. काल जन्म कसा झाला आपण पाहिलं. 12 वर्षाची मूर्ती अवताराला आली. 12 वर्षाची मूर्ती अवताराला आली आणि मूर्ती अवताराला आल्यानंतर वनाच्या दिशेनं पळायला सुरुवात केली. का? कारण त्यांना मायेची भीती वाटत होती. माया, या मायेची भीती वाटत होती. भगवंतानं
त्या वटिकेच्या पोटामध्ये जाऊन शुकाचार्यांना सांगितलं, काळजी करू नका म्हटले, तुम्ही बाहेर या, 12 वर्ष लपलेत ना म्हटले, आता बाहेर या, त्या मायेचं मी काय पाहतो म्हटले, सगळं मी पाहिल, तुम्ही या. आणि म्हणून त्या मायेची भीती वाटत होती आणि 12 वर्षाची मूर्ती समोर आली आहे, अवताराला आले आणि लगेच वनाच्या दिशेनं पळायला सुरुवात झाली. काल आपण पाहिलं, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले, 12 वर्ष लपाले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. काल पाहिलं आपण, का दिशेनं पळायला सुरुवात झाली असेल, माया. व्यासाने आवाज दिला, थांब म्हटले. आता नवीन बालकाला जन्माला आल्यानंतर त्याला नाव नसतं. काल ओवी सांगितली, उपजाल्या बालकाशी नाव नाही ते पाशी आणि ठेविल्या नावाशी ओ देत असे. त्याप्रमाणे शुक 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 केलं, थांब म्हटले. शुक करत असताना त्यांचं नावच पडलं शोक. का थांब म्हणत होते माहिती आहे? का थांब म्हणत होते माहिती आहे? असं आहे, ज्या वेळेला एखादी स्त्री, एखादी आई मुलाला जन्म देते, ज्या वेळेला ती मुलाला जन्म देते त्याच वेळेला तिच्या अंतःकरणामध्ये त्या मुलाविषयी वात्सल्य तयार होत असतं, आपोआपच प्रेम तयार होत असतं. पण वडिलांच्या अंतःकरणामध्ये त्या मुलाविषयी वात्सल्य, त्या मुलाविषयी जर प्रेम निर्माण व्हायचं असेल तर त्याकरता एक प्रक्रिया आहे महाराज. त्या प्रक्रियेचं नाव आहे अवग्रहण प्रक्रिया. माहिती आहे तुम्हाला? अवग्रहण प्रक्रिया. अवग्रहण प्रक्रिया म्हणजे काय? असे, आईनं मुलाला जन्म दिला की आईच्या अंतःकरणात वात्सल्य तयार होत असतं, प्रेम तयार होत असतं मुलाविषयी. पण बापाच्या अंतःकरणात प्रेम तयार होण्याकरता, वात्सल्य तयार होण्याकरता ही अवग्रहण प्रक्रिया. अवग्रहण प्रक्रिया म्हणजे काय? मुलगा जन्माला आला की त्या वडिलांनी त्या मुलाला हातात घ्यायचं असतं. लक्षपूर्वक आहे का? त्या मुलाला हातात घ्यायचं असतं आणि हातात घेऊन त्या मुलाची टाळू आहे ना, टाळू, ही टाळू हुंगायची असते. टाळूचा वास घ्यायचा असतो. या टाळू हुंगली की मग त्या वडिलांच्या अंतःकरणामध्ये त्या मुलाविषयी वात्सल्य निर्माण होत असतं, प्रेम निर्माण होत असतं. मग या प्रक्रिया करता थांब म्हणत होते, बाळा थांबणार आहे, मला अवग्रहण प्रक्रिया करू दे ना. पण हे कसले थांबतात महाराज? शुकाचार्य वनात निघून गेले. त्या मुलाची आठवण झाली व्यासांना, अरे माझा तो मुलगा आहे जो वनात निघून गेला, त्याला जर हे भागवत दिलं तर किती बरं होईल ना, असा मनामध्ये विचार आला. पण पुन्हा विचार करू लागले, आता हा वनात निघून गेला, यार शोधू कुठं म्हटले, याला कुठं शोधायचं. आणि इच्छा जर अंतःकरणात असली ना तर भगवान त्या ठिकाणी महाराज सहायता करत असतो. त्या मुलाची आठवण झाली, याला कुठं शोधायचं. अनेक दिवस त्या ठिकाणी होऊन गेले. व्यासानं एकच चिंता, हे भागवत मी देऊ कुणाला. त्याच वेळेला त्या भागवतामध्ये जे श्लोक होते ना, ते श्लोक व्यासांनी आपल्या शिष्यांना शिकवले होते. जेमिनी, अंगिरा, काल नावं सांगितले तुम्हाला. 4 4 दिले ना ते वेद वाटून. हा, याशी शिष्य होती व्यासांची. आणि मग त्यांना ते श्लोक शिकवले होते त्या भागवतातले. दररोज पूजा करण्याकरता व्यासांना फुलं असावं लागायची, फुलं लागायची, फुलं. आणि ते फुलं आणण्याचं काम या शिष्यांकडं होतं. हे मुलं वनात जायचे आणि व्यासांकरता, पूजेकरता फुलं त्या ठिकाणी तोडून घेऊन यायचे. पण हे मोकळे, म्हणजे हे ज्या वेळेला जायचे ना महाराज, तर ते शांत नव्हते राहत. मग ते काय करायचे, जे श्लोक व्यासांनी शिकवले होते ना त्या श्लोकाचं ते गायन करायचे. त्या श्लोक म्हणायचे सारखे सारखे. आणि त्याच वनामध्ये एका गुहेमध्ये हे शुकाचार्य ध्यानस्थ बसले होते. त्याच वनात शुकाचार्य ध्यानस्थ बसलेले होते. आणि त्याच वेळेला महाराज ही मुलं ते श्लोक त्या ठिकाणी म्हणत होते. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवासम कनिक कपिशम वैजयंतीच माला रंध्रारवेणोरधर सुदया पूरयन गोपवृंदे वृंदारण्यम स्वपदरमणम प्रविश शीत गीत कीर्ती, असे श्लोक त्या ठिकाणी म्हणत होते. आणि ते श्लोक ऐकले महाराज शुकाचार्यानं. जे ध्यानस्थ होते ना त्यांच्या कानावर ते श्लोक गेले. आता उपजतच ज्ञानी शुकाचार्य, त्यांना त्या श्लोकाचा अर्थ कळाला महाराज.
काय अर्थ होता श्लोकाचा? बर्हापीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवासम कनिक कपिशम वैजयंतीच माला, असे श्लोक कानावर पडले आणि त्यांना त्याचा अर्थ कळाला. अरे ज्याचं हे वर्णन करतात कोण असेल बरं एवढा सुंदर? बर्हापीडम नटवर वपू, एवढा सुंदर कोण असेल? अरे ज्यानं मस्तकावर मोरपीस धारण केला आहे, ज्यानं कानामध्ये, ज्याच्या कानामध्ये कनिरीची फुलं माळलेली आहेत, ज्यानं सोन्यासारखा पितांबर नेसलेला आहे, ज्याच्या गळ्यात वैजयंतीच्या माळा आहे, वैजयंतीचं माला, ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंतीच्या माळा आहेत, ज्याचं नाटासारखं श्रेष्ठ रूप आहे, ज्यानं आधारावरती बासरी त्या ठिकाणी धरलेली आहे, कुंजर फुलासारखे ज्याचे होठ आहे, कुरुळ ज्याचे केस आहे, त्या केसावरती मोरपीस धारण केलेला आहे, आणि रत्नाची ओळी ठेवल्यासारखे ज्याचे दात आहे, असा सुंदर कोण असेल असा विचार मनात करू लागले. कारण श्लोकाचा अर्थच तो होत होता. त्यांच्या लक्षात आलं आणि ध्यान करत होते. ध्यान करत असताना या श्लोकाचा अर्थ मनामध्ये करत होते आणि पुन्हा ध्यान करायला लागले. आता ध्यान करत असताना त्यांची ब्रह्मवृत्ती लागलेली होती. ध्यान करत असताना ब्रह्मवृत्ती लागलेली होती आणि ध्यान करू लागले. ध्यान करतात स्वस्वरूपाचं, ध्यान करतात स्वस्वरूपाचं. आपण सुद्धा स्वस्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे महाराज. आपण सुद्धा स्वस्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे. हां, मी कोण आहे हे स्वस्वरूप जाणण्याकरता ध्यान केलं पाहिजे. ध्यान ही एक साधना आहे, ध्यान ही एक प्रक्रिया आहे, हे केलं पाहिजे. आता ध्यान करायला सुरुवात केली, पण ते श्लोक ऐकलेला होता ना, आता ध्यानच लागणार ना महाराज. तेवढ्यात भगवान परमात्म्याच्या बासरीचे स्वर कानावरती पडले. गोड असणारी भगवंताची बासरी कानावरती पडली आणि पुन्हा ध्यान करायला सुरुवात केली शुकाचार्यानं. आता तर ध्यानच लागाना. ध्यान करत होते स्वस्वरूपाचं, ध्यान करत होते. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम. ध्यान करत होते स्वस्वरूपाचं. आय एम नॉट धिस बॉडी, आय एम दी सोल. शिवोहम, आय एम शिवाय. आय एम नॉट धिस बॉडी, आय एम दी सोल. शिवोहम, आय एम शिवाय. स्वस्वरूपाचं ध्यान करत होते. मी शरीर नसून मी एक आत्मा आहे. आय एम नॉट धिस बॉडी, आय एम दी सोल. स्वस्वरूपाचं ध्यान करू लागले महाराज. पण आता ध्यान लागणं ना बाबा. आता का ध्यान लागना? हे ऐकलं होतं ना बरं, हा पीडम नटवर वपो कर्णयो कर्णिकारम. आता ध्यान लागना, बेचैन झाले, विचार करू लागले. अरे मी ज्याचं वर्णन ऐकलं एवढा सुंदर कोण असेल बरं? मनातले मनात विचार करू लागले. एवढा सुंदर कोण असेल त्यानं एकदा माझ्या समोर यावं. ध्यान करता करता मनात विचार आला, एवढा सुंदर जो कोण असेल ना त्यानं एकदा माझ्या समोर यावं, एकदा समोर यावं. असं म्हटल्याबरोबर हा जगाचा मालक महाराज शुकाचार्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला नखशिकांत पाहिलं महाराज. आणि पाहता क्षणी माझ्या भगवान परमात्म्यानं असं तिरक्या नजऱ्यानं शुकाचार्याकडे पाहिलं आणि गालातले गालात हसला. माझा देव गालातले गालात हसला. असंच आहे महाराज, याचा स्वभावच असा आहे. या परमात्म्याचा स्वभाव असा आहे. तुम्ही बघा याच्याकडे जरा बघा, समोर मूर्ती आहे ना, समोर मूर्ती, जरा त्या मूर्तीकडे बघा. हा कधीच सरळ उभा राहत नाही. याचं उभं राहणं कसं आहे? वाकडं. बाकी बिहारी म्हटलं जातं त्याला. उभं राहणं सुद्धा वाकडं, पाहणं सुद्धा तिरकं, सरळ नाही पाहत. हा जो कन्हैया ना, कन्हैया, तुम्हाला 1 लाख रुपयाची पैन देतो मी तुम्हाला, कुणाला पण, याच्यातल्या एकालाही, कुणालाही. तुम्ही एकदा त्या कन्हैयाच्या नजरेत नजर मला मिळवून दाखवा. एकदा ज्या वेळेला आपण त्याच्याकडे पाहत नसतो ना, त्यावेळेला त्याचं सर्व लक्ष आपल्याकडे असतं. तुम्ही ऐकतायत ना? ज्या वेळेला आपण त्याच्याकडे पाहत नसतो ना, त्यावेळेला त्याचं सर्वस्व लक्ष आपल्याकडे असतं. पण ज्या वेळेला आपण त्याच्या नजरेत नजर मिळवायला जर प्रयत्न केला ना, त्याची नजर लगेच वाकडी होते.
हा त्याच्या नजरेत नजर मिळवताच येत नाही मला. तुम्ही बघा, करून बघा. एक बार हमसे सावरे नजरे मिलाई, एक बार हमसे सावरे नजरे मिलाई, एक बार हमसे सावरे नजरे मिलाई, एक बार हमसे सावरे भजन करा. नजरे मिलाई, नजरे मिला के शाम जरा, नजरे मिला के शाम जरा मुस्कुराइए, एक बार हमसे सावरे नजरे मिलाइए, एक बार हमसे सावरे नजरे मिलाइए, श्री राधे. एक बार हमसे सावरे नजरे मिलाइए, एक बार हमसे सावरे नजरे मिलाइए. तुम्ही त्याच्या नजरेत नजर मिळवून बघा महाराज. नाही तुमच्या नजरेला नजर देणार. सरळ पाहणं नाही, तिरका पाहणं. असा तिरका पाहतो आणि तिरका पाहता पाहता हा परमात्मा, हा कृष्ण कन्हैया, हा कान्हा तिरक पाहता पाहता गालात हसतो. तुम्ही ऐकतायत ना? तुम्ही ऐकतात ना? तिरक पाहता पाहता गालात हसतो. ज्या भक्ताकडे पाहून हा गालातले गालात हसला, समजून घ्यायचं तो भक्त फसला. आणि अशी फसवायची कामं त्याला फार जमतात महाराज. हा कन्हैया ना महाराज, हा कन्हैया हा अनेक प्रकाराने तुमच्या आमच्या समोर लीला करत राहतो महाराज. त्याला ओळखायला शिकलं पाहिजे, त्याला ओळखायला शिकलं पाहिजे. तो कधीच महाराज असा एखाद्या भक्ताला संकटात सोडणार नाही, परंतु आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण देवावर विश्वास ठेवत नाही हो, नाही ठेवत. आपण फक्त धर्माकरता भांडायचं शिकलो, पण देवाबरोबर कसं बोलावं हे अजून कळालं नाही. देवाबरोबर कसं वागावं, कसं बोलावं अजून कळालं नाही. आपण घरामध्ये रोज स्वयंपाक करतो की नाही? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? करतो की नाही? मला सांगा बरं, रोज मी नित्यनियमाने त्याला नैवेद्य ठेवतो असं कोणी वर बोट करा बरं. थोडेच असणार आहे, मला माहिती आहे. बाकीच्यांना गरज वाटत नाही ना, बाकीच्यांना गरज वाटत नाही. खाओ तुम्ही, आम्ही खातो पितो सगळं, हे सर्व जे काय आपण करतो या सृष्टीवर, हे सगळं करता करविता हा परमात्मा आहे महाराज. त्याला आपलं सदस्य मानलं पाहिजे घरातलं. तो आपला आहे, त्याला मानलं पाहिजे. मी काल बोलून गेलो एक शब्द, ज्याला भाऊ नसेल ना त्याने याला भाऊ माना, ज्याला बहीण नसेल ना त्याने याला बहीण माना, ज्याला कुटुंबात कोणीच नसेल ना त्यानं सर्वस्व याला माना महाराज. हा सगळी कामं करण्याकरता तत्पर असतो. राजस्थानला केलंय की यातलं कोणी? राजस्थानला जाऊन आलं कोणी? राजस्थानमध्ये एक मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये या कन्हैयाची एक मूर्ती आहे. हा समोर कन्हैया दिसतो ना तुम्हाला, या कन्हैयाची एक मूर्ती आहे. पण ती मूर्ती जरा थोडीशी विलक्षण आहे. काय विलक्षण आहे? हा कन्हैया दिसतो ना बघा समोर, याच्या डोक्यावर कुरुळे केस आहे की नाही? यानं आधारावरती बासरी धरलेली आहे. कुरुळे असणारे ज्याचे केस, त्या कुरुळे केसावरती त्यानं मोरपीस घेतलेला आहे, मोरपीस धारण केलेला आहे. पण राजस्थानमध्ये जी मूर्ती आहे ना, ती मूर्ती थोडी वेगळी आहे. ती जी मूर्ती आहे ना, त्या मूर्तीला केस नाहीत महाराज. त्या मूर्तीला केस नाही. एक आख्यायिका आहे, सत्य घटना, सत्य असणारा तुमच्या समोर बोलतो. ज्या वेळेला त्या मंदिरामध्ये एक म्हातारी राहायची. तुम्ही ऐकतायत ना? एक छोटंसं मंदिर होतं, पण ती कन्हैयाचं नव्हतं. अशी एक छोटी खोली मंदिराच्या कडेला, दुसरं कसलं तरी मंदिर आहे, छोटी खोली. त्या खोलीमध्ये ती म्हातारी राहायची एकटीच. ती दररोज दिवसभर महाराज गावामध्ये येऊन भीक मागायची. कोणी 1 रुपया, कोणी 8 आणे, कोणी 50, काय ज्याला जे वाटेल ते तिला द्यायचे. ती संध्याकाळी घरी आली, तिच्याकडे छोटा असणारा फोटो होता कन्हैयाचा, छोटा बालवयातला कन्हैया, त्याचा फोटो होता. ती आली
की त्याच्यासमोर बसायची आणि त्याच्याशी गप्पा मारायची, त्याच्याशी बोलायची, रोज बोलायची. मग आता संध्याकाळी आली, त्याच्यासंग बोलता बोलता पैसे मोजायचे. दिवसभर जे पैसे मिळायचे ते पैसे मोजायचे. शेजारी पाजारी मुलं असायचे, असे तरुण मुलं, ते त्या आजीकडे गेले आणि त्या आजीला म्हणले, का गा आजी एवढे पैसे गोळा करते, सगळं करते, का गा आजी? अगं हे कुणा करता करते का सगळं? ती आजी थोडीशी त्यांच्यावर रागवायची, हे सगळं कुणा करता करते का तू? अगं हा जो पैसा गोळा करते ना, अरे देऊन टाक ना म्हणले आम्हाला. ते त्यांच्याबरोबर रागवायची, बोलायची त्यांना. त्यातल्या एकानं विचारलं, म्हणले अगं जर मेलीस ना, जर मेली ना, मेल्यानंतर तुला मागं पुढं बघायला सुद्धा कोणी नाही म्हटले, देऊन टाक म्हणले आम्हाला, किमान आम्ही तरी पाहू म्हणले. त्या आजीचं भगवंतावर एवढं प्रेम होतं. ती म्हणले, अरे मी जर मेले ना, मला तुमची गरज नाही, मी जर गेले ना, मला तुमची गरज नाही, माझा कन्हैया येईल ना म्हटलं सगळं करण्याकरता, मला तुमची गरज नाही, माझा कन्हैया येईल ना म्हटलं सगळं करण्याकरता. अनेक महाराज वर्ष त्या ठिकाणी लोटले आणि एक दिवस खरोखर त्याच खोलीमध्ये बसल्या बसल्या ती आजी मरण पावली. ती आजी मरण पावली. मग गावातली सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झाली. ती म्हणजे विचार करू लागले, अरे आजी अजून का बाहेर निघाला म्हटले, चेष्टा करायची ना लोक तिची, मग अजून का आजी बाहेर येत नाही? म्हणून कुणीतरी एकानं जाऊन पाहिलं तर तोपर्यंत आजी घरामध्ये मृत त्या ठिकाणी झालेली होती, मरून पडलेली होती. गावकऱ्यांना दया आली, म्हणले अरे कशी का होईना आपल्या गावात राहत होती, मग हिचा अंत्यविधी करणं आपलं कर्तव्य आहे, हिचा अंत्यविधी करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून सगळं गाव त्या ठिकाणी जमा झालं, माड तयार झालं, सरपण येऊन पडलं, सगळं झालं. पण आता ज्या वेळेला निघायचं ना, आता ज्या वेळेला निघायचं ना, त्याच वेळेला सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांच्या पुढे आला. खांदेकरी तयार झाली 4 जण उचलायला, पण शिकाळी धरायला कोणीच तयार होईना. शिकाळी कळते ना तुम्हाला, पाणी पाजण्याकरता असते शिकाळी, ती धरण्याकरता कोणीच तयार होणार. का तयार होणार? ते म्हटलं अरे आता शिकाळी जर धरली तर 13 दिवस सुतक पाळावं लागेल, 13 दिवस सुतक पाळावं लागेल. कोण करील म्हणले सुतक? सगळे म्हणायचे अरे तू हो ना, दुसरा म्हणायचा तू हो ना, कोणीच तयार होईना. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आली, कोणाचाच परिचयाची नाही. एक अनोळखी त्या व्यक्ती त्या ठिकाणी आली. ते म्हणते काय काळजी करू नका, ते मी करतो म्हणले. सगळ्यांना बरं वाटलं. त्या अनोळखी व्यक्तीनं महाराज शिकाळी धरली आणि आजीचा अंत्यविधी झाला. ती व्यक्ती कुठून आली काय आली कोणालाच माहीत नाही. ती व्यक्ती कुठून आली काय आली कोणालाच माहीत नाही. अंत्यविधी करून आल्यानंतर ती व्यक्ती 13 दिवस त्याच खोलीमध्ये राहिली. किती दिवस? 10व्या दिवशी पिंडदान झालं, डोक्याचे केस काढले गेले. आपल्याकडं प्रथा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये. 13वा झाला, 13वा सुद्धा त्या व्यक्तीनं घातला, स्वतःच सगळं केलं. आणि अचानकपणे ज्या खोलीमध्ये ती आई होती ना, त्याच खोलीमध्ये तो जगाचा मालक आजही मूर्तिरूपानं उभा आहे. तो दुसरा कोणी नसून साक्षात माझा कन्हैया होता. या कन्हैयानं त्या आजीच्या सर्व विधी पूर्णत्वाला नेले आणि तिथंच महाराज आजही उभे आहेत. असं असणारं ते मंदिर आहे. म्हणून त्या मंदिरामधल्या कन्हैयाला डोक्याचे केस नाहीत. हा कन्हैया आहे. अरे त्याच्याबरोबर नातं जोडलं पाहिजे हो. एक वाक्य सांगून जातो ऐका, वाक्य पाठ करून ठेवा, वाक्य पाठ करून ठेवा. रोज माझ्या मुखातून हे वाक्य निघाल, वाक्य पाठ करून ठेवा. तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ. वाक्य परत ऐका, तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाल लेंगे. तुम्ही फक्त देवाचं होण्याचा प्रयत्न करा, त्याच्या समोर बसा आणि त्याला म्हणा, हे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं. त्याला म्हटलं पाहिजे, हे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं. ज्या वेळेला देवाला आपण म्हणू ना, देवा मला तुझा विसर पडू देऊ नको. मायबापा हो, या व्यासपीठावर बसून सांगतो, तुम्ही रोज त्याला म्हणा, हे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं, हे मेरे नाथ मैं आपको भूलू नहीं.
हे ज्या वेळेला तुम्ही त्याच्यासमोर म्हणाल तर मायबाप लक्षात ठेवा, या कन्हैयाला तुमचा कधीच विसर पडणार नाही. या कन्हैयाला तुमचा कधीच विसर पडणार नाही. हा कन्हैया आहे महाराज, जगाचा मालक आहे. ध्यान करू लागले, ध्यान. याला पाहिलं आता कुठं ध्यान लागतंय. कोण होता तो? कोण होता तो? पिवळा पितांबर ज्यानं परिधान केलाय, सुंदर असणारा कोण होता तो? हा विचार शुकाचार्य करू लागले. आता कुणाला विचारू? आता कुणाला विचारू? लगेच मनात विचार आला, अरे ज्या वेळेला माझा जन्म झाला आणि मी वनामध्ये पळत होतो त्यावेळेला मला पाठीमागं कोणीतरी आवाज देत होतं, शिक्षक करत होतं, थांब थांब म्हणत होतं. अरे कदाचित ती व्यक्ती माझे वडील तर नसतील ना, असा विचार मनामध्ये आला. मग मी त्याच व्यक्तीला पाहिलंय फक्त, मग त्यांनाच विचारूयात म्हटले. बघा ना गंमत, बघा ना, त्याच व्यक्तीला विचारूया म्हटले. आणि शुकाचार्य व्यासांना भेटायला निघाले. तुम्ही ऐकतायत ना? बारीक ऐका, लक्षपूर्वक ऐका, रोज म्हणतोय का? व्यासांच्या विचार मनामध्ये विचार आला होता, एवढं मोठं भागवत मी लिहिलं, हे देऊ कोणाला? ऐकताय तुम्ही? हे देऊ कोणाला? हा मनामध्ये विचार होता. परंतु ऐका ना, त्यांच्या नुसता मनात विचार आला तर माझ्या भगवंतानं शुकाचार्यांना स्वतः व्यासांच्या समोर नेऊन उभं केलं. यांनी फक्त मनात विचार केला. कुठं शोधू म्हटले होते? हा, रूपा शक्तीनं कन्हैयानं त्या असणाऱ्या शुकाचार्यांना खेचून आणलं. रूपा शक्तीनं सुंदर असणारा कन्हैया आहे महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रविश शिकळा लोपरिये, रविश शिकळा लोपरिये, कस्तुरी मळवट चंदनाची ओठ, कस्तुरी मळवट चंदनाची मोठी. रवी शशिकळा लोपरिया, रवी शशिकळा लोपरिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओठी, कस्तुरी मळवट चंदनाची ओठी. रूपा शक्तीनं खेचून आणलं. व्यास विचार करत होते, हे भागवत मी देऊ देऊ मुलाला द्यायचं, पण त्याला कुठं शोधू? भगवंतानंच पाठवून दिलं महाराज शुकाचार्यांना. धावत धावत आले शुकाचार्य. ओ बाबा, ओ बाबा, सांगा ना मला कोण होता तो, सांगा ना मला कोण होता तो. व्यासांना आनंद झाला मुलाला पाहिल्यानंतर. हे बाळा बाळा, अरे जरा शांत हो म्हटले. तू कुणाबद्दल विचारतो म्हटले? कुणाबद्दल विचारतो असं म्हटल्यानंतर मग या असणाऱ्या शुकाचार्याने सांगितलं, बाबा कोण होता तो, कुणाबद्दल विचारतो? मग सांगायला सुरुवात केली. बर हा पीडम नटवर वपून कर्णयो कर्णिकारम विभ्रदवासम कनिक कपिशम वैजयंतीच माला. बाबा कोण होता सांगा ना? तो पिवळा पितांबर ज्यानं परिधान केलेला आहे, सुंदर असणारा ज्याचं स्वरूप आहे, रत्नाची ओळी ठेवल्यासारखे ज्याचे दात आहे, कुंजर फुलासारखे ज्याचे होत आहे, सिंहासारखे ज्याची लवचिक कंबर आहे, असा कोण होता? अरे हे नुसतं ऐकल्याबरोबर महाराज व्यासांच्या डोळ्यातून पाणी आलं. हे ऐकल्याबरोबर व्यासांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि भगवंताचे उपकार मानले. देवा फार मोठे उपकार केलेस रे तू माझ्यावर. माझ्या मनात भाव होता हे भागवत माझ्या मुलाला द्यायचं. देवा तू तर त्याला तर माझ्या समोर आणून उभं केलं. अशा पद्धतीनं महाराज भगवंतानं लीला केली. आणि मग मात्र शुकाचार्यानं वडिलांना सांगितलं, बाबा सांगा ना मला कोण होता तो, मला कोण आहे तो हे ऐकायचं आहे, कोण आहे हे मला ऐकायचे. आणि त्यासाठी साक्षात व्यासजींनी शुकाचार्यांना श्रीमद भागवत कथा सांगितली. महाराज आपला दुसरा प्रश्न होता की ब्रह्मज्ञानी शुकांना कथा ऐकण्याची काय गरज होती? दुसरा प्रश्न होता.
ब्रह्मज्ञानी शुकांना काय कथा ऐकण्याची काय गरज होती, तर त्याचं हे उत्तर आहे. भगवान परमात्म्यानं रूपाशक्तीनं शुकाचार्यांना खिचून आणलं, आपलं स्वस्वरूप त्या ठिकाणी दाखवलं आणि या कारणाकरता शुकाचार्यांना भागवत कथा ऐकण्याची गरज वाटली. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे